आजचं हे आपलं दुसरं प्रवचन. मागच्या सोमवारी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जवळजवळ सर्वच जण वारीत असल्या कारणाने मागच्या सोमवारचं प्रवचन आपलं होऊ शकलं नाही. त्या पूर्वीच्या सोमवारी म्हणजे ज्ञानेश्वरी चिंतनाच्या पहिल्या प्रवचनात आपण श्री ज्ञानेश्वरीची सुरुवात, पारायण पद्धती, अभ्यास चिंतनाची पद्धती आणि ज्ञानेश्वरीला सुरुवात करून श्री गणेशाला वंदन माऊली ज्ञानोबरायांनी ओम नमोजी अध्यापासून ते ते तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज या 20व्या ओळीपर्यंतचं चिंतन आपण पहिल्या प्रवचनात करून आलो. आता दुसऱ्या प्रवचनात ओवी क्रमांक 21 पासून आपल्याला चिंतन करायचंय. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिली मिया. माऊली ज्ञानोबा म्हणताय आता. आता म्हणजे कधी कोणती तरी गोष्ट करून झाली की त्यानंतर मग आता येत असतो. जसं आपण ओम हा शब्द नमन करणार आहे, मंगल करणार आहे असं श्रवण करून आलो, त्याच पद्धतीनं आता हा शब्द ही मंगल करणार आहे. ओम आता शब्दश द्वावितो ब्रह्मण पुरः कंठम वित्वा विनिर्यातो तेन मांगलिको भो. शास्त्र म्हणतं ब्रह्मदेवाच्या कंठातून जर सर्वात पहिले ओम नंतर कोणता शब्द बाहेर पडला असेल तर तो आहे ओमाथा शब्दस्य ओम आणि त्याचबरोबर अथ म्हणजे आता. आता याला संस्कृत मध्ये काय म्हणतात तर अथ. जवळजवळ सर्व ग्रंथांच्या सुरुवातीला शास्त्रकारांनी या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. नारदही भक्ती सूत्र लिहित असताना सुरुवात करतात अथा तो भक्ती व्याख्या म्हणजे आता मी भक्तीची व्याख्या सांगतो. ब्रह्मसूत्राची सुरुवात करत असताना आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात अथा तो. पुढून सुरुवात करतात अथा तो पासून जे ब्रह्मसूत्र व्यासांनी लिहिले त्याच्यावर टीका करत असताना अथ शब्दावर शंकराचार्यांनी गोड असं चिंतन केलं आणि ते व्यास ब्रह्मसूत्र लिहित असताना म्हणतात अथा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे त्या ब्रह्मविषयीच्या चिंतनाला ब्रह्मज्ञानाला सुरुवात करत असताना म्हणतात आता. अथा तो योग व्याख्यास्य कोणतंही शास्त्र जर बघितलं तर अथ म्हणजे आता या शब्दापासून सुरुवात आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आता अभिनव वागविलासिनी. माऊली म्हणतात मी विश्वात्मक असणाऱ्या देवाला सुरुवातीला नमन केलं. ओम नमोजी अत्याविध प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या आत्मरूपा म्हणत त्या विश्वात्मक देवाला नमन केलं. त्यानंतर देवा तू चिवनेशू म्हणत जवळजवळ 18 ओव्यांमध्ये गणेशाला नमन केलं आणि माऊली म्हणतात बुद्धीच्या देवतेला नमन झालं पण माझं काम आहे की मला ग्रंथ निर्माण करायचं आहे. म्हणजे आता हे वाणीचं काम आहे आणि वाणीची देवता असणारी आई साहेब सरस्वती तिचं नमन करण्याकरता माऊली प्रवृत्त होतात. आणि माऊली म्हणतात आता अभिनव वागविलासिनी. आता अभिनव वागविलासिनी. अभिनव शब्दाचा अर्थ होतो जी नित्य नूतन आहे, जी कधीही जुनं होत नाही, त्याला काय म्हटलं जातं अभिनव. अशी वाग विलासिनी अशी वाणीची विलास करणारी. विलास करणं म्हणजे राहणं. वाणीच्या ठिकाणी जी राहते, वाणीचा विलास जी करते. म्हणजे सरळ सोप्या भाषेत अर्थ घ्यायचा जर झाला तर वाणीची जी देवता आहे, वाणी जिच्या आधारानं बोलते. आपण पुराणांतरात कथा ऐकून आलोय की तिन्ही बंधू रावण, विभीषण आणि कुंभकर्ण तपश्चर्या करता बसले. घोर अशी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वर मागायला लागला. पण कुंभकर्ण इंद्रपद मागणार होता, इंद्रासन मागणार होता. हे देवांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी आई साहेब सरस्वतीची प्रार्थना केली की आई तू वाग विलासिनी आहेस, वाणीवर तुझी सत्ता आहे, तू वाणीची देवता आहेस म्हणून तू आमची मदत कर. आणि मग त्यावेळेस
त्या सरस्वती आई साहेबांनी केलं काय, त्या कुंभकर्णाच्या जिभेवर त्या वागेंद्रियावर जाऊन बसली, वाणीत जाऊन बसली आणि इंद्रासन मागण्याऐवजी त्या असणाऱ्या कुंभकर्णाने काय मागितलं, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, त्यानं निद्रासन मागितलं. इंद्रासनाचं निद्रासन जी करू शकते तिला म्हणतात वाघविलासिनी. म्हणजे वाणीत जिच्या ताकद आहे, जिच्या मुळ वाणीत ताकद आहे अशी असणारी वाघविलासिनी म्हणजेच कोण, आईसाहेब सरस्वती. तिचं वर्णन करत असताना पुढं माऊली ज्ञानोबा म्हणतात, जे चातुर्य अर्थ आणि कला कामिनी, जी वाणी आल्यानंतर तिन्ही गोष्टी मिळवता येतात. कोणकोणत्या, चातुर्य म्हणजे हुशारपणा, कला कौशल्य आणि त्याचबरोबर अर्थ. आपण तिन्ही पद्धतीने वेगवेगळ्या अर्थ चिंतन करू शकतो की चातुर्य अर्थ आणि कला हिची जिला अपेक्षा आहे अशी असणारी सरस्वती असा घेतला तरीही चालतो, किंवा जिच्या कृपेमुळं आपल्याला चातुर्यही मिळतं, जिच्या कृपेमुळं आपल्याला कोणत्याही गोष्टीतला अर्थ लक्षात येतो किंवा अर्थनाम धन मिळतं, आणि तिसरं जिच्या कृपेमुळं आपण कला संपादित करू शकतो, ती शारदा विश्वमोहिनी न मिली म्या. माऊली ज्ञानोबा म्हणतात अशी असणारी ती शारदा कोण आहे, तर विश्वमोहिनी, विश्वाला मोहित करणारी. महाराज, सरस्वती आई साहेब विश्वाला मोहित करते याच्यात विशेष नाही, ज्याच्या जिभेवर सरस्वती आई साहेब विराजमान आहे तो जगाला मोहित करू शकतो. सहज एखाद्याच्या मुखात जर रसवंती असेल, आई साहेबांचा वास ज्याच्या वाणीत आहे, तो व्यक्ती साधारण जरी बोलून गेला तरी समोरच्या माणसावर तो प्रभाव टाकणार असतो. काही माणसांचं बोलणं असं असतं की त्या बोलण्याने लाखो समाज पेटून उठून एखाद्या कार्याकरता प्रवृत्त होत असतो. आपला विषय आध्यात्मिक आहे, दृष्टांत म्हणून बाहेरचे जे विषय येतील ते दृष्टांत म्हणून घेत जा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ती व्यक्ती बोलायला उभी राहिल्यानंतर अंगावर शहारे येणार नाही असा व्यक्ती नव्हता. ही कृपा कोणाची होती, आईसाहेब सरस्वतीचे. आता सध्या वृंदावन मध्ये स्थित असणारे प्रेमानंद स्वामी महाराज, त्यांनी केलेला उपदेश सामान्यातल्या सामान्याला पचतो रुजतो का, वाणीवर प्रत्यक्ष आईसाहेब सरस्वतीचा वास आहे, आणि ज्याच्या मुखारविंदात आईसाहेब सरस्वतीने वास केला त्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत बोललं काय, कसंही बोललं काय, पण जर सरस्वतीची व्यवहार जर असेल तर मग त्या व्यक्तीने कसंही बोललं आणि काहीही बोललं तरी समाजाचा असणारा, समाजावर त्याचा पगडा हा पडत असतो. तर अशी विश्वाला मोहित करणारी, माऊली म्हणतात ते विश्व शारदा विश्वमोहिनी, विश्वाला मोहित करणारी शारदा, तिला मी नमन करतो. आता अभिनव वाघविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी न मिले मिया, म्हणजे जिच्यावर वाणी निर्धारित आहे, जिच्या आधारानं वाणी बोलते, अभिनव असणारी ती देवता जी चातुर्य आणि अर्थ आणि कला यांची कामिनी आहे, अशी विश्वाला मोहित करणारी शारदा माता, तुला आमचा काय असो तर नमस्कार असो. माऊलींनी विचार केला, आपण गणेशाला नमन केलं, आपण आईसाहेब सरस्वतीला नमन केलं, पण ज्यांच्या आधारानं आपण बोलतोय, कारण की माऊली ज्ञानोबा कृतज्ञ नाहीत, कृतज्ञ आहेत. दोन शब्द आहे मराठीतले, जास्त विशेष अंतर वाटत नाही, पण जमीन आसमानचा फरक आहे. एक आहे कृतज्ञ आणि एक आहे कृतज्ञ. केलेले उपकार जो विसरतो तो कृतज्ञ, आणि केलेले उपकार जो स्मरण ठेवून त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो तो कृतज्ञ. माऊली ज्ञानोबा कृतज्ञ आहेत. माऊली ज्ञानोबा म्हणतात की मला या ठिकाणी आणण्याकरता, इथपर्यंत पोहोचवण्याकरता माझ्या या स्थितीला जर जबाबदार कोण असेल तर ते माझे श्री गुरु आहेत, आणि मी त्यांना कसं विसरेल. म्हणून माऊली गुरुविषयीचा आदर व्यक्त करत असताना म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. माऊली ज्ञानोबा म्हणतात मज हृदयी सद्गुरु. माऊली ज्ञानोबरायांची भाषा आहे. माऊली ज्ञानोबा गणपतीचं वर्णन शब्दांची मूर्त तयार करून बाहेर पूजन करतायत. आईसाहेब सरस्वतीचं पूजन शब्दाने केलं, पण
गुरुचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, माझे गुरु बाहेर कुठं तरी उच्चासनावर बसवले नाही, मी त्यांना बसवलं कुठं? मज हृदयी सद्गुरु. काहींच्या इथं पाठभेद आहे, आपल्या समोर ज्ञानेश्वरी असेल तर काही ठिकाणी लिहिलंय मज हृदयी श्री गुरु. पण बहुतेक ज्ञानेश्वरीत मज हृदयी सद्गुरु आहेत. कारण की सद्गुरु तेच जे आपल्याला संसार सागरातून तारतात. गुरु कोणीही होऊ शकतो. आपल्याला कोणीतरी काहीतरी शिकवलं तर ते आपले गुरु होऊ शकतात, म्हणून त्याला सद्गुरु म्हणता येत नाही. एखाद्याने आपल्याला बोलायला शिकवलं तेही आपले गुरु आहेत. एखाद्याने आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकवली तेही आपले कोण आहेत? गुरु आहेत. शिक्षक आपल्याला शाळेत शिकवतात तेही आपले कोण आहे? गुरु आहे. गुरुवर्य राऊत बाबा विनोदाने म्हणतात की तंबाखू माळायला आणि सिगरेट ओढायला शिकवतात, ते पण गुरुच असतात, त्यांना सद्गुरु म्हणता येत नाही. तर सद्गुरु कोण? तर जो आपल्याला या संसारातून तारतो ते सद्गुरु. म्हणून माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरु. पण सद्गुरूला स्थान देत असताना माऊलीने दिलं कुठं? दिलं हृदयात. आता हृदय आपुले चौफाळून आवले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची किंवा सद्गुरूंची. माऊलींनी सद्गुरूंना जे स्थान दिलं ते कुठं दिलं? हृदयात. माऊली म्हणतात की ते सद्गुरू कुठं असतात? माझ्या मज हृदयी सद्गुरू, मी हृदयात त्यांना ठेवलंय. पण कोणते सद्गुरू हो? माऊली म्हणतात जेने तारिलो हा संसार पुरू. संसार रूपी पूर ज्यांनी तारला. आता या संसाराला उपमा देत असताना माऊलीने कशाची दिली आहे? पुराची. संसार 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 म्हणजे काय आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण, याला शंकराचार्यांनी काय म्हटलंय? संसार. पुढे माऊलींनी संसाराविषयीच स्वतःच मत मांडलेलं आहे. अगा उपजने आणि म्हणे हे साचची जे का म्हणणे तया नाव मी म्हणे संसार हण. माऊलींनी जाणं येणं खरं मानणं याला संसार म्हटलंय. पण एकंदर संसार संसार म्हणजे काय? तर जन्माला येणं आणि मरण, मरण आणि परत जन्माला येणं, याला काय म्हणायचं? संसार. आपलं जे वाढलेलं आहे बायका पोरं पती घर दार, हा भले हवं तर प्रपंच म्हणा, हा संसार नाही. आपण म्हणतो सामान्य दृष्टीने यालाही संसार, पण तो प्रपंच. संसार काय? तर येणं जाणं, याला काय म्हणायचं? तर संसार. आणि ज्याला सुखी बनायचंय त्यानं संसारातून बाजूला निघालं पाहिजे, म्हणजे घरदार सोडलं पाहिजे, असं संतांचं म्हणणं नाही. मग संसारातून बाजूला निघालं पाहिजे म्हणजे जाणं येणं याच्यातून काय झालं पाहिजे? तर बाजूला निघालं पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात काय? मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. संसार रूपी पूर त्यांनी काय केला? तर माझा तारुण निला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेने याच्यातून मी काय झालो? तर बाहेर निघालो. आणि माऊली म्हणतात त्या गुरुनं मला बाहेर काढलं. पण कोणत्या साधनाने काढलं? तर माऊली म्हणतात त्या साधनावर माझं विशेष प्रेम आहे, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. श्री गुरुनी मला या संसारपुरातून तारलं आणि तारण्याकरता मला साधन वापरलं विवेकाचं. आणि त्या विवेकानं मी तरलो. श्री गुरुनी दिलेल्या विवेकामुळे मी तरतोय. आणि म्हणून माऊली म्हणतात की माझं विशेष प्रेम, माझा विशेष आदर त्या विवेकाविषयी आहे. आणि संत मी हृदयात धरले याचं कारणच हे की जिथं संत आहेत तिथे विवेक येतो. पुढं माऊली ज्ञानोबांनी 18व्या अध्यायात म्हणलेलं आहे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असनेची कीजे. आणि मग श्री गुरु जर हृदयात आहे तर त्यांच्या सोबत विवेक हृदयात राहील. आणि एकदा का विवेक एकदा का विचार हृदयात आला की त्या माणसाला मग संसारपुरातून निघणं अवघड जात नाही. आपण ज्ञानेश्वरी चिंतन करतोय, काय देते हो ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी धन देते? ज्ञानेश्वरी मान देते की ज्ञानेश्वरी पद देते की ज्ञानेश्वरी प्रतिष्ठा देते? काय देते ज्ञानेश्वरी? काही नाही महाराज. या सगळ्याकडे बघण्याचा विवेक, या सगळ्याकडे बघण्याचा विचार,
या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी ज्ञानेश्वरी देते. आणि एकदा की ती दृष्टी आली, मग धन भेटलं काय, न भेटलं काय, पद भेटलं काय, न भेटलं काय, सत्ता मिळाली काय, न मिळाली काय, कोणी मांडलं काय, न मांडलं काय, या गोष्टीचा तीळ मात्रही फरक पडत नाही. आणि अशी स्थिती माणसाला प्राप्त होते. विवेकाने माणूस ब्रह्मपदाला जातो, विवेकाने माणूस देवत्वाला प्राप्त होतो, विवेकाने माणूस देव होतो. सरळ सरळ विवेक आला की अहंकार जातो, आणि अहंकार गेला की तुकोबरांतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देवत्वाच्या यादीत आपण जमा होतो. म्हणून माऊली म्हणतात, संसारपुरातून तारण्याकरता वापरला जाणारा विवेक, त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. विवेकावर माझं विशेष प्रेम आहे. का तर त्या विवेकाने मी संसारपुरातून तरुण गेलो, आणि तो विवेक माझ्या गुरुनी मला दिला, म्हणून त्या गुरुला मी हृदयात सर्वोच्च स्थानी बसवलेलं आहे. आणि मग त्या श्री गुरुचं वर्णन करत असताना दृष्टांत देऊन माऊली म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. डोळ्याला अंजन भेटलं म्हणजे डोळ्याला जर अंजन लावलं, मग काय होतं, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. माऊली ज्ञानोबराय दृष्टांत देऊन श्री गुरु भेटल्यावर काय होतं ते सांगतात. माऊली म्हणतात की डोळ्याला जर अंजन लावलं, आणि अंजन लावल्यानंतर डोळ्याला फाटा फुटे. फाटा फुटतो म्हणजे दिव्य दृष्टी प्राप्त होते, विशेष दृष्टी प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाली की मग काय होतं, मग वास पाहिजे तीर्थ प्रगटी महानिधी. आणि मग तुम्ही जिथं जिथं दृष्टी टाकाल, ज्या ज्या जागेवर तुमची दृष्टी जाईल, तिथं लपून ठेवलेलं जर धन असेल तर ते धन तुम्हाला सापडतं. पण कधी, जर डोळ्याला अंजन लावलेलं असेल तर. काय व्हायचं की जुन्या काळात पैसे साठवले की ते साठवलेलं धन चोरांच्या लुटारूंच्या भीतीनं कुठं ठेवलं जायचं. आज जसं आपण कुठं ठेवतो, बँकेत. त्यावेळेस बँकेची व्यवस्था नव्हती, मग कुठं ठेवायचं, ते धन एकतर सुवर्ण स्वरूपात एकत्र करायचं आणि कुठंतरी खड्डा खंदून काय करून द्यायचं, तर पुरून द्यायचं. आणि मग आता पुरलं तर कधी कधी व्हायचं असं, कुठं ठेवलंय, हा अमक्या अमक्या झाडांपासून 10 टांगा पुढे गेल्यानंतर तिथं धन ठेवलेलं आहे. पण कालांतराने त्या व्यक्तीकडून ती जागा जर चळली, लक्षात जर आली नाही, तर ते धन त्याला स्वतःला सुद्धा सापडत नव्हतं. आणि कधी कधी त्याच्या चांगलं लक्षात आहे, पण मुलांना, बायकोला, कोणाला तरी सांगण्याच्या अचानकपणे त्याचं जर निधन झालं, तर ते असणारं धन तिथंच ठेवलेलं राहायचं. असं असणारं धन जमिनीच्या आत आहे, ते दिसतं का सामान्य दृष्टीला, नाही दिसत. पण माऊली म्हणतात, डोळ्याला जर अंजन लावलं तर पायोळू माणसाच्या डोळ्याला लावलेलं अंजन काय करतं, तर ते असणारं जमिनीतलं धन त्या व्यक्तीला काय होतं, तर दिसत असतं. जसं आपण सामान्य शरीरावर जर बघितलं, आपला हाड पुढं फ्रॅक्चर झालंय, लक्षात येतं का, नाही. पण जर एक्सरे केला तर कुठं मोडलेलं आहे ते बरोबर लक्षात येतं. तसंच अंजन डोळ्याला लागलं की धन लक्षात येतं. माऊली म्हणतात, जणू श्री गुरु माझ्या जीवनात आले आणि श्री गुरुनी केलं काय, तर माझ्या ज्ञानरूपी डोळ्यांना विवेक रूपी अंजन लावलं, आणि माझ्या पुढं परमात्मा रूपी धन काय करून दिलं, तर उघड करून दिलं. दृष्टांत आला लक्षात. माऊली काय म्हणताय की श्री गुरु मला भेटले, त्यांनी माझ्या ज्ञानाला अंजन लावलं. कशाचं, विवेकाचं, किंवा ज्ञानांजन म्हटलं तरी अडचण नाही. पण सामान्य व्यक्तीच्या मनाला ज्ञानाचं अंजन लागलं किंवा विवेकाचं अंजन लागलं तर त्याला लपलेला परमात्मा सहजगत्या भेटतो. म्हणून माऊली म्हणतात की ते श्री गुरुनी मला दिलं. आणि अजून पुढच्या दृष्टांतात माऊली म्हणतात, का चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे. माऊलींनी एक दृष्टांत दिलं, माऊलींना वाटलं अजून एक दृष्टांत देऊ. माऊली म्हणतात, जसं डोळ्याला लावलेलं अंजन असेल
त्यानं लपलेलं भेटतं, पण मग तिथं असेल तरच भेटतं. बरोबर आहे की नाही? नसेलच तिथं काय भेटणार आहे? पण माऊली म्हणतात पुढच्या दृष्टांतात का चिंतामणी झाली या हाती, चिंतामणी नावाचा मणी जर हातात आला, चिंतामणी नावाचा मणी हातात जर आला का चिंतामणी आली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, सदा विजय वृत्ती मनोरथी, तुमच्या असणाऱ्या मनोरथी सदा विजय वृत्ती, म्हणजे तुमच्या मनात जे जे येईल ते काय होईल तर पूर्ण होईल. चिंतामणी नावाचा एक मणी आहे, एक दगड आहे, तो काय करतो तर चिंतामणी दे चिंतिली अर्थ असं संतांनी म्हणून ठेवलंय. 3 पदार्थ असे आहेत की ते 3 पदार्थ तुम्हाला पाहिजे ते देऊ शकता. मोक्षा व्यतिरिक्त तुम्हाला जे जे पाहिजे ते 3 पदार्थ देऊ शकता. एक, कामधेनू नावाची गाय तुम्हाला जे हवं असेल ते देऊ शकते. कल्पतरू नावाचं झाड तुम्हाला जे जे पाहिजे ते देऊ शकतं. आणि चिंतामणी नावाचा दगड, तो चिंतामणी नावाचा मणी तुम्हाला जे जे पाहिजे ते देऊ शकतो. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे की एक म्हणे साधारण साधा भोळा माणूस वनात चाललेला आणि जाता 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 त्याला चिंतामणी सापडला, पण तो चिंतामणी हे त्याला ठाऊक नाही. मग त्यानं सहज चमकणारा दगड आहे म्हणून हातात घेतला आणि झेलत झेलत एका वाटेने चालला होता आणि चालता चालता म्हणत आलं, ऊन खूप पडलेलं आहे, मला पाणी भेटलं तर खूप बरं होईल. महाराज त्याच्या हातात चिंतामणी होता. हातात चिंतामणी असल्यामुळं चिंतामणी दे चिंतिली अर्थात. समोर झाडाखाली थंडगार पाण्याचा माठ भरलेला त्याला दिसला. तो त्या ठिकाणी गेला, त्या पाण्याचं प्राशन केलं, सांगितलं देवा अरे तुझी कृपा मला पाणी मिळालं. तसंच झेलत झेलत दगड झेलत आनंदात पुढे चालला. देवा रे पाणी तर भेटलं, पण जर भूकही लागलीये, जर भूक भागवण्याची पक्वान्नाची व्यवस्था झाली असती तर किती भारी झाला असता ना. असं म्हणेपर्यंत पुढच्या झाडाखाली त्याला काय सापडलं, जेवणाचं पच्च पक्वान्नाने वाढलेलं ताट सापडलं. जेवण झालं. आता जेवण जर जास्त झालं तर काय येते? कॅमेरे बंद करून भरपूर जणांचा तोच विचार आहे. तर झोप येते आणि मग झोप यायला लागली. त्याच्या मनात सहज आलं की जर इथं मला मस्त अशी मखमली गादी, मखमली असणारी गादी जर भेटली तर मी त्याच्यावर काय करेल तर मस्त आराम करेल, असा विचार येतो. तोपर्यंत चिंतामणीच्या कृपेने त्याच्याजवळ काय आली, तिथं मखमली असणारी गादी पण आली. पण आतापर्यंत हे आपल्याला माहिती त्याच्या हातात चिंतामणी, त्याला माहिती नाही. त्यानं विचार केला, अरे मी जो विचार करतोय तो विचार खरा होतोय, मी जे मागतोय ते भेटतंय. इथं एखादं भूत किंवा राक्षस तर नसेल ना, आणि तो जर आला तर मला खाणार तर नाही ना, खाल्ला तर मी मरणार तर नाही ना. अहो बघता काय, तसंच झालं. प्रगटही झाला आणि त्याला काय केलं तर खाल्लंय. कशामुळे झालं? चिंतामणी दे चिंतिलिया अर्था. माऊली म्हणतात तसा असणारा चिंतामणी जर भेटला तर सदा विजय वृत्ती मनोरथी, तुमच्या मनोवृत्तींचा सदा विजय होईल. आता तुमच्यापेक्षा मी संसारात भरपूर लहान आहे, वय भरपूर कमी आहे, तरी एक वाक्य बोलतो. माऊली म्हणतात सदा विजय वृत्ती मनोरथी, म्हणजे आपण केलेले मनोरथ, आपण केलेल्या इच्छा चिंतामणी जवळ असेल तर पूर्ण होतात. पण सध्याची परिस्थिती आपली अशी की आपले सदा विजय वृत्ती नाही, सदा हारवृत्ती मनोरथी असं आपलं चाललेलं आहे. आपण जे अपेक्षा करतो नेमकं त्याच्या उलट होतं. खरं आहे ना? आपण एक विचार करायला जातो ते दुसरंच काहीतरी होऊन जातं. पण माऊली म्हणतात चिंतामणी जर असेल तर तसं होत नाही, विजय वृत्ती मनोरथी. आणि जसं चिंतामणी जवळ असणाऱ्या माणसाला कशाची कमी नाही, तसं माऊली म्हणतात तैसा मी, त्याप्रमाणे असणारा मी आहे. अहो माऊली पण तुमच्याजवळ कोणता चिंतामणी आहे? माऊली म्हणतात तैसा पूर्ण काम श्रेणी वृत्ती ज्ञानदेव म्हणे. माऊली म्हणतात तसा मी काय आहे? पूर्ण काम, म्हणजे मला आता कशाचीच इच्छा राहिलेली नाही. पूर्ण केला, मला आता मी अपूर्ण राहिलेलो नाही.
माऊली म्हणतात काम नाही काम नाही झालो पाहि रिकामा. हे जसे तू कोवरायचे शब्द आहे तसं माऊली म्हणतात तैसा मी पूर्ण काम. मी आता पूर्ण काम झालो, आता मला काही करायची गरज राहिलेली नाही, मी पूर्ण झालो. आणि हे कोणी केलं? श्री निवृत्ती. माझ्यावर ही जी कृपा केली ती कोणी केली? निवृत्तीनाथ महाराजांनी. आपल्याला गुरु परंपरा माऊली ज्ञानोबा यांची माहिती आहे. भगवान श्री शंकरापासून चालत असणारी ही परंपरा आपल्या सर्वांना अभंग पाठ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार चोजविले. भगवान शंकरापासून मत्स्य अवतारात असणार ज्ञान मच्छिंद्रनाथापर्यंत आलं. मच्छिंद्रनाथांनी तेच ज्ञान गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथांनी तेच ज्ञान गहिनीनाथांना दिलं आणि गहिनीनाथांनी श्री त्र्यंबक क्षेत्रामध्ये तेच ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांनी तेच ज्ञान माऊली ज्ञानोबरायांना दिलं आणि माऊलींनी ते संपूर्ण जगाकरता ज्ञानेश्वरीच्या रूपाने काय केलं तर प्रगट केलं. म्हणून माऊली म्हणतात तैसा पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आणि माऊली म्हणतात की तसा मी पूर्ण काम झालो तो माझ्या श्री गुरूंच्या कृपेनं. आणि या श्री गुरूच्या कृपेनं सगळं काही होत असल्यामुळं माऊली म्हणतात शहाण्या माणसांनी श्री गुरूची सेवा करावी. माऊली पुढच्या वेळी चिंतन करतात म्हणोनी जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. माऊली म्हणतात अशी परिस्थिती असल्यामुळं चिंतामणी हातात आल्यावर सगळं भेटतं, तसं श्री गुरुची कृपा झाल्यावर सगळं भेटतं. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे. म्हणून माऊली म्हणतात की येड्यांचं सोडून द्या पण जाणत्यानं तरी लक्षात घ्या. जाणत्याने तरी लक्षात घ्या. काय? जाणतेनो गुरु भजिजे. जाणत्या माणसांनी इकडं तिकडं भरकटत बसण्यापेक्षा कोणावर श्रद्धा ठेवावी? गुरु भजिजे. आपल्या गुरुला भजावं. भजावं म्हणजे काय तर गुरुची सेवा करावी, गुरुची आराधना करावी. भज भजती म्हणजे सेवा करणे. संस्कृत मध्ये धातू आलाय भज भजती. भजने म्हणजे काय? भजन करणं म्हणजे काय तर देवाची सेवा करणं. इथं भजन गुरुचं करायचं म्हणजे गुरुचं भजन करायचं म्हणजे गुरुच्या नावाचा फक्त उच्चार करायचा असं नाही. मग काय करायचं तर गुरूंची सेवा करायची. आणि मग जर ती सेवा केली तर काय होईल? त्याने कृतकार्य होईजे. माऊली म्हणतात की त्यानं कृतकार्य होईजे, कार्यकृत होईजे. म्हणजे आपण जे जे करण्याचं मनुष्य जीवनात कर्तव्य माऊली म्हणतात एक एवढं जर केलं गुरुची सेवा तर तुम्ही सगळं केल्यासारखं होईल. म्हणजे तुमच्याकडून गुरु सेवा जर घडली, गुरुसेवेत आईबापाची सेवा आली, गुरुसेवेत देशाचीही सेवा आली, गुरुसेवेत देशाची येते, धर्माचीही येते, गुरुसेवेत जनाचीही सेवा होते. एवढंच नाही तर गुरुच्या सेवेत ईश्वराची सेवा येते. तुकोबा म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची जर सेवा केली तर ती देवालाही काय होत असते तर प्राप्त होत असते. म्हणून माऊली म्हणतात जाणतेनो गुरु भजिजे. गुरुचं भजन जाणत्या माणसाने करावं आणि मग त्यानं होतं काय? त्याने कृतकार्य होईजे. करण्यासाठी काही शिल्लक राहत नाही. गुरुची कृपा झाली की ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढलं की करण्याकरता माणसाला काही शिल्लक राहत नाही. मग माऊली दृष्टांत देऊन म्हणतात की मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. गुरुची सेवा केल्यावर सगळ्या सेवा केल्यासारखं होतं असं जे माऊली म्हणतात. ते कसं तर आपल्याला जर झाडाच्या फळाला पाणी द्यायचे तर आपण पाणी कुठं देतो? झाडाच्या फळापर्यंत पाणी पोहोचवण्याकरता पाणी कुठं देतो आपण? मुळातच देतो ना. झाडाच्या मुळाला एकदा पाणी दिलं की खोडाला, पानाला, फुलाला, फळाला वेगळं पाणी द्यायची गरज राहते का? नाही राहत. तसंच गुरुची सेवा केली की त्यानंतर देशाची, धर्माची, देवाची वेगळी सेवा करण्याची गरज पडत
नाही. म्हणजे केली तर हरकत आहे असं नाही, पण जर गुरु सेवा केली तर ती केल्यानंतर सर्व केल्याचं फल आपल्याला त्या ठिकाणी काय होत असतं तर मिळत असतं. म्हणून माऊली म्हणतात की जाणं त्यानं गुरुचं भजन करा, आणि ते जर केलं तर झाडाच्या मुळाला पाणी दिल्यासारखं संपूर्ण झाडाला पाणी जातं. तसं गुरुची सेवा जर केली तर ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेवही प्रसन्न होतात, विटेवरचा पांडुरंगही प्रसन्न होतो, जगदंबाही प्रसन्न होती, श्री गणेशही प्रसन्न होतो, गुरुदेव दत्तही प्रसन्न होतात, आपल्या 33 प्रकारचे देवता असतील तेही प्रसन्न होतात, भैरवही प्रसन्न होतात, चामुंडाही प्रसन्न होतात, सगळे प्रसन्न होतात. पण कधी जर गुरुचं भजन आपल्याकडून घडलं तर. पुढे दृष्टांत अजून एकदा माऊली जातात आणि माऊली म्हणतात, का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. माऊली ज्ञानोबराय एक गोष्ट केल्यानंतर अनेक गोष्टी केल्याचं फळ मिळतं याच्याकरता दृष्टांत देत आहे. गुरुची सेवा केल्यावर सर्वांची सेवा केल्याचं पुण्य मिळतं याकरता माऊली दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, का तीर्थे जी त्रिभुवनी, या त्रिभुवनात जितकी काही तीर्थ आहेत, किती तीर्थ आहे त्रिभुवनात, संख्या परंपरेनं सांगितली जाते की या त्रिभुवनात 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती? 3.5 कोटी तीर्थ आहेत. 3.5 कोटी तीर्थ का? तर एका विद्वानाने सांगितलं की 3.5 कोटी प्रकारचे पाप आहेत, म्हणून 3.5 कोटी प्रकारच्या पापाच्या निवृत्ती करता 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ आहेत. तर या तीर्थांचं जर एकाच वेळेस स्नान करायचं असेल तर काय करायचं? आता 3.5 कोटी आहे, म्हणजे दिवसाला किती केले तर एका जन्मात पूर्ण होतील? अहो 3.5 कोटी कशाला महाराज? 100-200 जरी तीर्थ घेतले तरी एका जन्मात आमच्याच्यानं आपल्याच्यानं ते करणं शक्य होत नाही. पण नाही, करायचंच आहे मला. आता तुमचं मला माहित नाही, पण माझे 3.5 कोटी प्रकारचे पाप झालेत. मला जर करायचे तर मग काय करू? तर माऊली म्हणतात, का तीर्थे जी त्रिभुवनी घडतील ना एकाच वेळेस, काय करा? ती घडती समुद्रावगाहनी, एकदा समुद्राचं स्नान जर केलं तर 3.5 कोटी प्रकारच्या तीर्थ स्नान केल्याची फलश्रुती शास्त्राने सांगितली आहे. का? कोणत्याही नदीचं पाणी कुठूनही वाहत गेलं तरी कुठं? शेवटी समुद्राला. आणि प्रत्येक तीर्थ कुठं न कुठं नदीशी काय तर संबंधित आलेलंच आहे. आणि मग ते असणार तीर्थ समुद्रात उपलब्ध आहे, म्हणून का तीर्थेची त्रिभुवनी ती घडती समुद्रावगाहनी. जसं तीर्थात सर्व एका ठिकाणी आहेत, कुठं? समुद्रात. तशा सगळ्या सेवांचं फल एका ठिकाणी, कुठं? श्री गुरूंच्या सेवेत. पुढे दृष्टांत माऊली जातात, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ, जे नवरस आहेत ते घेतले काय, किंवा जे जिभेचे 6 रस आहेत ते 6 रस घेतले काय. मग त्याच्यात कडू असेल, आम्ल असेल, तिखट असेल, गोड असेल, तुरट असेल आणि खारट असेल. हे 6च मुख्य रस आहे, याच्या व्यतिरिक्त रस नाही. 6 रस आहे. या 6 रसांचं एकाच वेळेस जर स्वादन करायचं असेल, किंवा हे 6 रस एकाच वेळेस घेतले असं जर करायचं असेल तर काय करावं लागेल? माऊली म्हणतात, त्याच्याकरता अमृत प्यावं लागेल. आता ते अमृत आपल्याजवळ उपलब्ध नाही. आपल्याजवळ अमृत तुल्य आहे, अमृत नाही. तर माऊली म्हणतात, तसं एकाच वेळेस गुरुचं जर दर्शन घेतलं तर आपण सर्व तीर्थांचं अवगाहन केल्याचं जसं पुण्य समुद्रात मिळतं, संपूर्ण चवी एका वेळेस घेण्याचं फल जसं त्या अमृतात मिळतं, किंवा पूर्ण झाडाला पाणी देण्याचं फळ जसं मुळात मिळतं, तसं श्री गुरूंचं जर चिंतन केलं, श्री गुरूंचं जर भजन केलं तर दुसरं काही करण्याची गरज पडत नाही. म्हणून माऊली म्हणतात, तैसा पुढत पुढत तोची मिया अंभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषत मनोरुची पुरविता तो. माऊली म्हणतात, तसा तैसा पुढत पुढती तोची. माऊली म्हणतात, त्याप्रमाणे पुढत पुढती, पुढती पुढती म्हणजे वारंवार परत 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 अनेक वेळा मी काय केलं? अभिवंदिला श्री गुरुची. तोच श्री गुरु कोणता? ज्या श्री गुरुनी मला तारून आणलं,
ज्या श्री गुरुने मला विवेक दिला तो श्री गुरु मी काय केला तर पुन्हा 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 त्यांना नमस्कार केला, त्यांचं भजन केलं. कोण आहे तो श्री गुरु, कसे आहेत ते श्री गुरु? परत माऊली म्हणतात त्यांचं कार्य असं आहे, जो अभिलाषित मनोरुची पुरवितो तो मी जी जी अपेक्षा करतो ते ते मनोरथ करतो, ते मनोरथ पूर्ण करण्याचं काम जो करतो त्या श्री गुरुला माझं काय तर नमन आहे. जो अभिलाषित मनोरुची, मनोरुची म्हणजे मनाला रुचणार, मनाला आवडणार, माझं असणार अपेक्षित, अभिलाषित म्हणजे मी ज्याची अपेक्षा केली, मी ज्याची इच्छा केली असं जो पुरवतो त्या श्री गुरुला मी वारंवार काय करतो तर नमन करतो. आता नमन झालं. आता ज्या ग्रंथातून या गीतेचा जन्म आहे त्याविषयी मौली अण्णाभाई म्हणतात, आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. आता आता म्हणजे कधी? विश्वात्मक देवाला नमन करून झालं आता, गणेशाला नमन करून झालं आता, श्री गुरुला नमन करून झालं आता, आणि सरस्वतीलाही नमन करून झालं. मग आता आता शब्द कधी येतो? आता शब्दाला मागची काहीतरी पार्श्वभूमी असते. आपण सर्व ग्रुपवर सूचना टाकलेली आहे, सगळेजण 9 वाजता येणार आहे. मग आता आपण काय करू? सुरू करू का? वेळ झालाय, सर्वांना सूचना गेली आहे. मग आता आता कधी येतो? त्याला मागची काहीतरी काय असते तर पार्श्वभूमी असेल तर त्याला काय म्हणलं जातं? आता सकाळी महाराजांचा फोन झालेला नाहीये, अजून सूचना टाकता येणार की ज्ञानेश्वरीचा पाठ होणार आहे की नाही होणार आहे. महाराजांचा फोन झाला, हा आता टाकायला अडचण नाही. पण कधी? आता म्हणजे आता शब्द मागची काहीतरी पार्श्वभूमी घेऊन येत असतो. तसं माऊलींनी आता शब्द वापरला कशा करता? आता सर्व नमन करून झाले, आता अवधारा कथा गहन. माऊली म्हणतात आता अवधारा म्हणजे ऐका. काय ऐका? गहन असणारी कथा ऐका. जी कथा मी सांगणार आहे ती कथा कशी आहे? गहन आहे म्हणजे खोल आहे. कथा कशी आहे? ती खोल आहे. कोणती कथा? जे सकळ कौतुका जन्मस्थान. काही ठिकाणी पाठभेद आहे, जे सकळ कथा जन्मस्थान असं लिहिलेलं आहे. तर जी सर्व कथांना जन्मस्थान आहे असं लिहिलं काय अडचण नाही, किंवा जे सकळ कौतुकाचं जन्मस्थान आहे असा अर्थ घेतला तरी अडचण नाही. हे महाभारत हा इतिहास पण आहे. महाभारताचं हे वर्णन चालू आहे आणि महाभारत हा इतिहास आहे. आणि त्या एक लक्ष श्लोकाच्या महाभारतापासूनच कथेला काय आलं तर जन्मस्थान आहे. म्हणून माऊली म्हणतात जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. माऊली म्हणतात अभिनव उद्यान आहे म्हणजे असं अनोखं असणार, अपूर्व असणार हे उद्यान आहे. उद्यान माहिती आहे ना? बाग. मराठीत सांगू? गार्डन. कारण की आपल्याला आपली मायभाषा जेवढी लवकर कळत नाही तेवढे लवकर हे शब्द काढतात. उद्यान, बाग. बागेत काय असतं? दगड, डोंगर. मग काय असतं बागेत? झाडं असतात ना. तर माऊली म्हणतात की या महाभारत रूपी बागात, उद्यानात झाड आहे कशाचे? का अभिनव उद्यान विवेक तरुचे. आपण ज्या विवेकाचं वर्णन करून आलो की ज्या विवेकामुळं माऊली म्हणतात की आम्ही या संसारातून तरुण गेलो, श्री गुरूंनी जो विवेक आम्हाला दिला म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी तो असणारा विवेक. आणि त्या विवेकाचं हे महाभारत म्हणजे जणू काय तर उद्यान आहे. त्या महाभारताचं वर्णन पुढच्या ओळीत माऊली करतात. ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुताब्धी परिपूर्ण हे. ना तरी सर्व सुखाची आधी. माऊली म्हणतात की हे असणार महाभारत जणू सर्व सुखाचं आद्यस्थान आहे. हे महाभारत म्हणजे काही सामान्य फक्त कथा आहेत असं नाही. मग प्रमेय महानिधी. प्रमेय म्हणजे सिद्धांत. या सिद्धांताचा साठा
म्हणजे असणारा महाभारत आहे. सिद्धांत, सिद्धांत म्हणजे काय, जे त्रिकाली बाधित होत नाही त्याला सिद्धांत असं म्हणतात. आपण सिद्धांताचं चिंतन पहिल्या प्रवचनात करून आलो. सिद्धांत म्हणजे काय, तर जे तिन्ही काळात काय तर खरंय, जे कधीच खोटं होत नाही त्याला काय म्हणायचं, सिद्धांत. असा एक सिद्धांत आहे का, नाही, असे अनेक सिद्धांत या महाभारतात आहे. माऊली म्हणतात नाना नवरस सुद्धा अगदी परिपूर्ण आहे, आणि जे वाङ्मयातले नव रस आहेत त्या नवरसांनी भरलेलं परिपूर्ण असणारे हे महाभारत आहे. या महाभारतात फक्त युद्धाचा वीररसच आहे असे नाही, तर स्वयंवराचा शृंगार रसही आहे, यात भगवंताच्या विश्वरूपाचा अद्भुत रसही आहे, यात विश्वरूपात धारण केलेला भयानकतेचा भयानक रसही आहे, याच्यात बिभत्स रसही आहे, याच्यात रौद्र रसही आहे, याच्यात हास्य रसही आहे, म्हणजे 9 प्रकारचे, याच्यात शांत रसही आहे, म्हणजे 9 प्रकारचे असणारे रस या महाभारतात आहे. पुढं मौली ज्ञानोबा महाभारताविषयी बोलताना म्हणतात की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्रा जाता बसवट अशेषांचे. माऊली म्हणतात का परमधाम प्रगट, मौली ज्ञानोबा म्हणतात हे महाभारत म्हणजे सामान्य ग्रंथ आहे असं नाही. महाभारत काही सामान्य ग्रंथ आहे असं नाही. मौली म्हणतात की परमधाम प्रगट, परमधाम म्हणजे परमात्मा प्रगट झालेला आहे जणू महाभारताच्या रूपानं. परमात्माच अक्षर रूपाने जर दिसत असेल तर माऊली म्हणतात ते काय तर महाभारत आहे. महाराज आपले सनातन वाङ्मयाचे जे ग्रंथ आहेत ते काही सामान्य असं समजू नका, ते प्रत्यक्ष देवाची मूर्ती आहेत. आणि याच्याकरता आपल्याकडे एक दृष्टांत सांगितला जातो. एक महात्मा होते आणि ते महात्माजी गीतेवर भाष्य लिहायचे, गीतेचं अर्थचिंतन करायचे. आणि एक दिवशीचा प्रसंग की महात्माजी लिहायला बसले भाष्य आणि ते श्लोकावर आले, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. मी भक्ताचं योगक्षेम वाहतो, जो अनन्य माझं चिंतन करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो. योगक्षेम वाहतो म्हणजे त्याला जे नाही ते मिळवून देतो म्हणजे योग करतो, आणि क्षेम म्हणजे जे आहे ते टिकवतो म्हणजे मी त्याचा क्षेम करतो. असं देवाचं वाक्य ऐकल्यानंतर ते म्हणे की जे आहे ते टिकवतो ठीक आहे, जे नाही ते मिळून देतो असं कसं काय म्हणता येईल, किंवा जे आहे ते रक्षण करतो असं कसं म्हणता येईल. देवाविषयी त्या वाक्याविषयी त्यांना थोडीशी काय आली, शंका आली. का तर देवाने पुढं असं म्हटलेलं आहे, योगक्षेम वहाम्यहम, म्हणजे त्याचं कमी जास्त कोण करतो, प्रत्यक्ष मीच करतो, करून घेतो असं देवाने म्हटलेलं नाही. म्हणजे भक्ताला काही अडचण असेल तर मी कोणाला तरी पाठवून दूर करतो असं म्हटलेलं नाही. मग काय म्हटलेलं आहे, वहाम्यहम म्हणजे मी स्वतः ते खांद्यावर वाहतो, म्हणजे त्याला काय कमी आहे ते मी नेऊन देतो, आणि त्याला काय त्याचं संरक्षण करायचं ते स्वतः मी करतो. त्या महात्म्याच्या अंतःकरणात विचार आला. मी दृष्टांत त्याच्याकरता देतोय की आपले असणारे ग्रंथ हे प्रत्यक्ष देवाचं स्वरूप आहे. माऊली म्हणतात की परमधाम प्रगट, तर त्या असणाऱ्या महात्म्यानं तो वहाम्यहम शब्द काय केला तर खोडला. काय केला, खोडला. का खोडला, त्यांना वाटलं देव दुसऱ्याकडून करून घेत असेल, स्वतः येऊन व्हायला त्याला का वेळ आहे का, म्हणून मग त्यांनी तो शब्द खोडला आणि चिंतन ठेवून कुठंतरी बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने एक लहान मुलगा आला. आल्यानंतर हातात शिदोरी होती आणि ती शिदोरी त्या ऋषींच्या पत्नीला, त्या साधूंच्या पत्नीच्या हातात दिली आणि सांगितलं आई हे घ्या. आणि तिने बघितलं का रे बाळा, तू शिदोरी तर देतोय पण तुझ्या असणाऱ्या तोंडातून रक्तस्राव का होतोय, तुला कोणी मारला सांग बरं. तो मुलगा कोण होता माहितीये, तो मुलगा प्रत्यक्ष भगवंत होता. आणि भगवंत जंगलात राहणाऱ्या त्या साधूला आणि त्यांच्या पत्नीचा
रोज असणारं अन्न स्वतः आणून द्यायचं. तो महात्मा त्यांचं आनंदी चिंतन करायचा. मग दिलेला शब्द पाहण्याकरता ते रोज त्याला खायला आणून द्यायचे. पण महात्म्याला वाटलं देव दुसऱ्याकडून करून घेत असेल, स्वतः व्हायला येणार नाही, म्हणून देवाने तो शब्द देवाचा खोडला होता. साधूने योगक्षेमम वहाम्यहम शब्द देवाचा खोडला होता. पण तो रक्ताचा ओघळ बघितला. त्या आईने विचारलं, बाळा तुला कोणी मारलं? सांगितलं बाबाने मारलं. आणि बाबाने मारलं असं सांगून ते निघून गेले. आणि ते बाबा आल्यानंतर आईने विचारलं, का हो ते लेकरू एवढं आलं होतं, त्याला का मारलं? त्यांनी सांगितलं मी तर मारलं नाही. खोटं बोलू नका म्हणे, तुम्ही त्याच्या तोंडात मारलं आणि त्याच्यामुळे त्याच्या तोंडातून रक्तस्राव होत होता. मग बाबाच्या लक्षात आलं की आपण भगवंताच्या स्वरूप असणाऱ्या गीतेवर रेष ओढली आणि ती भगवंताच्या तोंडात बसली. देवाच्या शब्दावर आपण रेष ओढली आणि ती प्रत्यक्ष भगवंताला लागली. म्हणजे आता हे कशामुळे झालं? देवाचं ते जर स्वरूप नसतं तर झालं असतं का? नसतं झालं. ते झालं म्हणून माऊली वर्णन करत असताना म्हणतात की परमधाम प्रगट, जणू भगवंतच या भारताच्या रूपाने काय झालेला आहे तर प्रगट झालेला आहे. सर्व विद्यांचे मूळपीठ, सगळ्या ज्या विद्या आहेत त्या विद्यांचं मूळ जर कशात असेल तर या महाभारतात आहे. आणि शास्त्राचा आता वसोट अशेषांचे, आणि संपूर्ण जे शास्त्र आहे त्या शास्त्रांना जर काही आधार असेल तर या महाभारताचाच काय तर सर्व शास्त्रांना आधार आहे. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. माऊली ज्ञानोबा पुढे बोलतात की ना तरी सकळ धर्माचे माहेर. माऊली म्हणतात हे महाभारत म्हणजे काय तर सर्व धर्माचं माहेर आहे. सकळ धर्माचे माहेर. आता कोणत्या धर्माचं तर या ठिकाणी धर्म शब्दाचा अर्थ होतो धार्यते इथे धर्म, हा जो धारण करतो तो धर्म. इतर जे आज आपण ज्याला धर्म म्हणतो, मग ते ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, याला या ठिकाणी माऊलींनी धर्म म्हटलेलं नाही. कारण की धर्म तो आहे जो धारण करतो त्याला काय म्हटलं जातं धर्म. आई वडिलांविषयी मुलाने पुत्र धर्माने वागावं, गुरुविषयी शिष्याने शिष्य धर्माने वागावं, हा त्याचा काय झाला धर्म. म्हणजे ज्याचं त्याचं कर्तव्य, जो तो ज्या ज्या पद्धतीने जे जे धारण केलेलं आहे ज्यानं त्याला त्याचा काय म्हणावा तर धर्म म्हणावा. माऊली म्हणतात ना तरी सकळ धर्माचे माहेर, कुणी कसं आचरण करावं, कोणत्या धर्माचं पालन कसं करावं, पुत्राने आई वडिलांशी कसं वागावं, आई वडिलांनी पुत्राशी कसं वागावं, हे ज्याच्या त्याच्या धर्माचं निरूपण महाभारतात आलंय. म्हणून माऊली म्हणतात ना तरी सकळ धर्माचे माहेर, ज्याचा त्याचा धर्मशास्त्राने सांगितलंय. आता पुत्र जर असेल तर पुत्राने 3 गोष्टी कराव्या आणि त्या 3 गोष्टी जर तो करत नसेल तर त्याला पुत्रशास्त्र म्हणत नाही. भागवतात श्लोक आला की पुत्र कोणता आहे तर जो आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं ऐकतो तो पुत्र आहे. पण त्याच्यातही 3 प्रकार त्यांनी पाडले. जो न सांगता त्याला कळतं की काय करावं, आपल्या आई वडिलांच्या इच्छेनुसार काय करावं ज्याला कळतं तो उत्तम पुत्र. जर आई वडिलांनी सांगितल्यानंतर श्रद्धेनं करत असेल तर मध्यम पुत्र. आई वडिलांनी सांगितलं मग कणकण करून करत असेल की मलाच का सांगता, मीच दिसतो का असं म्हणून पण जर करत असेल तर तो कनिष्ठ पुत्र. पण शास्त्र म्हणतं आई वडिलांनी सांगितलं आणि तरीही ऐकतच जर नसेल, ते काम तो जर करत नसेल तर शास्त्र म्हणतं आम्ही त्याला पुत्र मानायला तयार नाही. आई वडिलांच्या शरीरातून घाण जशी बाहेर पडते तसं आई वडिलांच्या शरीरातून बाहेर पडलेली ती घाण आहे, त्याला शास्त्र पुत्र मानायला तयार नाही. मग पुत्राचा धर्म काय, पुत्राचं कर्तव्य काय, जीव तो हो वाक्यकरणात, मृतायाम भुरी भोजनात, गयायाम पिंडदाना, क्षत्रिवीर पुत्रस्य पुत्रता. पुत्राने 3 गोष्टी कराव्या. ज्या दिवसापर्यंत जिवंत आहे त्या दिवसापर्यंत वचनाप्रमाणे वागावं, गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने अन्नदान करावं आणि त्यांच्या निमित्ताने पिंडदान करावं. हे झालं पुत्राचं कर्तव्य, हा झाला पुत्राचा पुत्र धर्म. गुरुचा धर्म काय, आलेल्या शिष्याला, आलेले जे कोणी शिष्य मंडळ आहेत त्यांच्यात उच्च नीच हा भेद न पाहता, जवळचा लांबचा हा भेद न पाहता सर्वांना
ज्ञानदान करावं, उद्धाराचा मार्ग दाखवावा, आलेल्या शंकेचं निरसन करावं, हे गुरुचं कर्तव्य आहे. हा गुरुचा धर्म आहे. शिष्याचा काय धर्म? श्री गुरूंची सेवा करावी, श्री गुरूंच्या वचनाप्रमाणे वागावं, हा शिष्याचा धर्म आहे. पत्नीचा काय धर्म आहे? तर पतीची सेवा करणे हा कोणाचा धर्म आहे? पत्नीचा. घरातल्या जबाबदार पुरुषाचा काय धर्म आहे? तर घरातल्या सगळ्यांसोबत सारख्यापणाने वागणं आणि सर्वांना सारखं धरून आपलं कर्तव्य पार पाडणं हा कर्त्या पुरुषाचा धर्म आहे. मनुष्य म्हणून आपला काय धर्म आहे? तर आपण इतरांमध्येही देव पाहून सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो या ज्ञानाप्रमाणे सर्वात देव पाहून कोणाविषयी मत्सर द्वेष ही भावना न करणं हा मनुष्याचा सामान्य धर्म आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माचं वर्णन आलं. ब्राह्मण असेल ब्राह्मणाचा धर्म काय, क्षत्रिय असेल क्षत्रियाचा धर्म काय, वैश्य असेल वैश्याचा धर्म काय, या सर्व धर्माचं निरूपण या महाभारतात आलं. म्हणून माऊली म्हणतात ना तरी सकळ धर्माचे माहेर. मग ते सगळ्या धर्माचं माहेर आहे. आणि अजून कसं आहे, सज्जनांचे जिव्हार, सज्जनांचं जणू हृदय किंवा जीव की प्राण आहे. सज्जनांना हे महाभारत खूप आवडतं. म्हणून माऊली म्हणतात सज्जनांचा जणू जीव आहे. लावण्य रत्न भांडार शारदेचे. आणि माऊली म्हणतात जी शारदा आहे तिचं जणू लावण्य रत्न भांडार आहे. म्हणजे तिचं सौंदर्य रूपी असणारा रत्नांचा ठेवा, सरस्वतीचे जे अंगावरचे रत्न त्यांचा जणू ठेवा म्हणजे हे काय तर महाभारत आहे. माऊली म्हणतात नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासांची. माऊली म्हणतात असं समजावं नाना कथा रूपे भारती म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती प्रगटली असे त्रिजगती या त्रैलोक्यात प्रत्यक्ष सरस्वतीच प्रगटली. कशाच्या रूपाने? महाभारताच्या रूपानं भारती प्रगटली. भारती म्हणजे सरस्वती. सरस्वती माता प्रगट झाली कशाच्या स्वरूपाने? अक्षराच्या स्वरूपाने, वाङ्मयाच्या स्वरूपाने. म्हणजे कोण? प्रत्यक्ष महाभारताच्या स्वरूपाने सरस्वतीच प्रगट झाली. पण तिनं आधार कशाचा घेतला? तर म्हणे आविष्कारोनी महामती व्यासांची. व्यासांच्या बुद्धीत ती प्रविष्ट झाली आणि त्या बुद्धीत प्रविष्ट होऊन नंतर वाङ्मय रूपाने काय झाली तर प्रगट झाली. जसे परमात्मा प्रगट होण्याकरता एखाद्या स्त्रीच्या गर्भात येतात आणि तिथून प्रगट होतात, तसे आई साहेब सरस्वती व्यासांच्या बुद्धीत आली. पण व्यासांची बुद्धी काही सामान्य नाही. व्यासांची बुद्धी आली महामती. आपण पहिल्या दिवशी श्लोक म्हणून आलो नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैरे पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल बुद्धीच्या व्यासाच्या असणाऱ्या बुद्धीचा आधार घेऊन ती असणारी सरस्वती या त्रिजगतात काय झालेली तर प्रगट झालेली आहे. आणि असं असल्यामुळं म्हणून हा काव्य राहो ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ येथून रसा झाला हो रसाळपणाचा. म्हणून माऊली म्हणतात असं असल्यामुळं म्हणून हा काव्य राहो. म्हणून जेवढे जेवढे काही काव्य त्या काळापासून आजपर्यंतचे माऊली म्हणतात हा सर्व काव्यांचा राजा आहे. ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ. ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ हाच आहे. म्हणून हा काव्याचा राजा आहे आणि सर्व असणाऱ्या ग्रंथांमध्ये श्रेष्ठ असणारा ग्रंथ हाच आहे. येथून रसा झाला अहो रसाळपणाचा. आणि या ठिकाणाहूनच रसाला रसाळपणा काय झालेला आहे तर प्राप्त. जे नवरस आहे ते 9चे 9 रस रसभरीत जर कशापासून झाले तर या महाभारतापासूनच झाले असतील. महाभारताच्या चिंतनाच्या अजून काही ओव्या शिल्लक आहेत, पण आपला आजचा वेळ हा संपत आलेला आहे. आज जवळजवळ 13 ओव्यांवर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्यांच्या आधारानं मी बोलतो, संपूर्ण समाज ज्यांना तुकोबराय म्हणून ओळखतो, त्या गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ बाबा राऊत बाबांच्या चरणी जिच्या नावानं माझी ओळख आहे आणि जिच्या अधिष्ठानावर आपण बोलतोय त्या साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसार जनते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे जे असं माऊलीने जिचं वर्णन केलं. गीते विणही रंग जावी हे जिचं वर्णन माऊली ज्ञानोबा यांनी केलं.
एक तरी ओवी अनुभवावी हे नामदेवरायांनी जिचं वर्णन केलं त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चरणी समर्पित करतो आणि सेवा थांबवतो. संतांचं भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव